आज मी बनवणार आहे नानकटाई। तर चला बघूया। त्याआधी आमच्या घरी एअर फ्राय आलेला आहे, तर थोडीशी पूजा करून घेतलेली आहे, तुम्हाला पण दाखवते। मस्त आहे, मला खूप आवडलेला आहे, दिवाळीची पहिलीच वस्तू आलेली आहे। तर चला बघूया। पूजा झालेली आहे। साईडला मी डालडा घेतलेला होता, तो गरम करून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये मैदा घेतलेला आहे, पिठी साखर घेतलेली आहे, इलायची पावडर, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आपण जो डालडा गरम केलेला होता तो त्याच्यामध्ये टाकायचा। मी आणि माझी सासू आहेत, म्हणजेच मी त्यांना आई बोलते, आम्ही दोघे आता ते नानकट्या बनवत होतो। तर मस्त आता आम्ही त्याच्यामध्ये डालडा टाकलेला आहे आणि मस्त पीठ बनवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, असं पीठ बनवून घ्यायचं आणि गरम गरमच पटकन गोळे करून घ्यायचे आहेत। तर त्या मला गोळे करून दाखवत होते, मी शूट करत होते। तर असे गोळे बनवून घेतलेले आहेत मस्त, आणि मध्ये प्रेस करायचे दोन्ही हाताने, आणि साईडला आम्ही पेपर ठेवलेला, त्याच्यावर मस्त आम्ही काय बोलतात नानकट्या सगळ्या आम्ही ठेवलेल्या होत्या, तुम्ही बघू शकता। आणि त्या थोड्या सुकल्या हवेनी की मग मी साईडला, ॲक्च्युली या सगळ्या बेकरीमध्येच गेलेल्या आहेत, पण मी थोड्याशा ह्याच्या आमचं नवीन एअर फ्राय आलेला आहे त्याच्यामुळे मी इथं ट्राय करते। तर थोड्याशा मी नानकट्या काढून ठेवलेल्या, आता आपण ह्याच्यामध्ये बेक करणार आहोत। चला बघूया। तर त्यासाठी मी बटर पेपर लावलेला आहे, त्याच्यामध्ये मी नानकट्या ठेवल्या, थोडं लांब लांब ठेवायच्यात, कारण चिपकल्या नाही पाहिजेत एकमेकांना, कारण त्या अजून फुगतील। आता ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत, आता बंद करून घेणार आहोत। आणि आता मी इथे 180 डिग्रीवर ठेवलेलं आहे 15 का 18 मिनिटासाठी, आणि ते चांगले बेक होऊन येतात, तुम्ही बघू शकता। खूप मस्त वाटतंय। आता ते हळूहळू मस्त बेक होत आहेत, बघू शकता तुम्ही, मस्त बेक झालेले आहेत। मी साईडला काढून ठेवलेले आहेत। असे आमचे मस्त काय बोलतात नानकट्या झालेले आहेत। आता प्लेटीमध्ये सर्व करूया। खूप टेस्टी झालेले आहेत, तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।